आशू आणि शिवा झाले व्याकुळ. एक दुसऱ्यापासून दूर होऊन दोघही झाली अस्वस्थ. शिवा मालिकेची कहाणी रोजच नवीन वळण घेताना दिसते. दिव्या शिवा आणि आशूच्या आयुष्यात नवीन आव्हानं आणतीये, तर त्यावर मात करून दोघेही आता पुढे एकत्र जात आहेत. अशातच झालेला एपिसोड खूपच धमाकेदार झाला. तर काय बघायला मिळालं एपिसोडमध्ये जाणून घेऊया सविस्तर. एपिसोडच्या सुरुवातीलाच बघायला मिळालं की शिवा, आशू, चंदन आणि दिव्या एकत्र जंगल सफारीसाठी जातात. त्यानंतर जंगल सफारीसाठी ते एका ठिकाणी थांबतात. तेव्हा दिव्या जाणूनच शिवा आणि आशूचा गाडीतून उतरण्याचा रस्ता रोखते आणि तिथेच फोटो काढत थांबते. पण आशू तिच्या मागून जागा करत खाली उतरतो. त्याच्या मागे मागे शिवा सुद्धा उतरते. त्यानंतर ते दोघेही दिव्याला आणि चंदनला इग्नोर करून पुढे जंगलाकडे जातात. इकडे दिव्या आणि चंदनचं मात्र फोटोशूट चाललेलं आहे आणि आशू, शिवा आता जंगल सफारीसाठी निघालेले आहेत. दोघांमध्ये कॉम्पिटिशन, गप्पा आणि मस्ती बघायला मिळते. शिवा आणि आशू एक दुसऱ्याला चॅलेंज देताना दिसत आहेत. जिथे आशू म्हणतोय की त्याला जंगलात जाण्यापासून भीती वाटत नाही, तर शिवा सुद्धा म्हणते की असं नसेल तर एकटा जाणं. त्यानंतर आशू थोडाच पुढे जातो, त्याला भीती वाटते आणि तो मागे वळतो, तर शिवाला तो मिठीत घेतो आणि दोघांमध्ये आपल्याला क्यूट मोमेंट बघायला मिळतो. त्यानंतर शिवा आणि आशू एकमेकांचा हात हातात घेऊन जंगल सफारीसाठी निघतात. दोघेही जंगल एक्सप्लोअर करत असतात. त्यानंतर बघायला मिळतंय की शिवा आणि आशूमध्ये चॅलेंज सुरू होतं, जिथे आशू तिला चॅलेंज देतो की तू दगड उचलून दाखव. त्यावर शिवा म्हणते की हे दगड तर मी उचलेनच, त्याआधी तू दाखव. आशू दगड उचलण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला झेपत नाही. पण नंतर शिवा ते दगड उचलून दाखवते. आशू त्यावरच म्हणतो की हे छोटं दगड होतं म्हणून तू उचललंस, मोठं दगड उचलून दाखव. आशूचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी शिवा मोठे दगड सुद्धा उचलून दाखवते आणि आशूला म्हणते मी तुझ्यापेक्षा ताकदवान आहे आणि भित्री तर अजिबात नाही आहे. तर सध्या तरी दोघांच्या मध्ये मस्ती सुरू आहे, पण पुढे दोघे एकत्र हातात हात घालून जंगल एक्सप्लोअर करताना दिसत आहेत. त्यानंतर बघायला मिळतंय की शिवा आणि आशू एका ठिकाणी थांबतात आणि तिथे दोघांचं फोटोशूट सुरू असतं. एवढ्यातच इकडे दुसरीकडे दिव्या आहे, ती अस्वस्थ झालेली आहे, कारण बराच वेळ शिवा आणि आशू आता तिला दिसलेले नाही आहेत. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतंय की ज्या गाईड सोबत दिव्या आणि शिवा जंगल सफारीसाठी आले होते, त्या गाईडला दिव्या चुकीची माहिती देते. त्यांना म्हणते की शिवा आणि आशूला त्यांचा प्रायव्हेट टाइम हवा आहे आणि त्यामुळेच त्यांनी सांगितलंय की तुम्ही इथून जा म्हणून. त्यावर ते गाईड म्हणतात की असं आम्ही कोणालाही जंगलात सोडून जाऊ शकत नाही. हे घनदाट जंगल आहे, इथे काहीही होऊ शकतं. आम्हाला अशी परमिशन नाही आहे की कोणाला जंगलमध्ये सोडायचं. त्यावर दिव्या म्हणते की प्रायव्हेट टाइम त्यांना हवाय, त्यांनीच ही इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही जर माझं नाही ऐकलं तर मी तुमची कंप्लेंट तुमच्यावरच्या साहेबांना करेन. त्यावर ती त्या गाईडला भुरळ पाडते आणि ते गाईडही दिव्याचं ऐकतात आणि तिथून निघून जातात गाडी घेऊन. तर आता जंगलात मात्र आशू आणि शिवा थांबलेले आहेत आणि दिव्या आणि चंदन त्या गाईडला घेऊन गाडी सोबत निघून गेलेले आहेत. पुढे बघायला मिळतंय की शिवा आणि आशू एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत, एकमेकांबद्दल बोलत आहेत, एकमेकांशी वेळ घालवत आहेत आणि अशातच आपल्याला बघायला मिळतो मोठा ट्विस्ट. इकडे दिव्या तर अस्वस्थ आहेच, आशू आणि शिवाला एकत्र बघून त्यानुसारच ती पुढचा डाव खेळते. ती जंगलात एके ठिकाणी उभी राहून शिवाच्या नावाने जोरजोरात आवाज देते आणि शिवाला दिव्याचा आवाज ऐकू सुद्धा येतो. त्यानंतर शिवा खूप अस्वस्थ होते. तिला वाटतं की दिव्या कोणत्या तरी अडचणीत आहे आणि तिला बहिणीला वाचवण्यासाठी जावंच लागेल. आशू तिला थांबवतो आणि म्हणतं की असं काही नाही आहे, तू मला सोडून एकटीच जाऊ नकोस. पण शिवा आशूचं काही ऐकत नाही. आशूची नजर चुकवते आणि शिवा तिथून दिव्याला शोधण्यासाठी निघून जाते. तर दिव्याचा हा प्लॅन कामयाब होतो. शिवा आणि आशू जंगलात आता एकमेकांपासून दूर झालेले आहेत, एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. इकडे दिव्या मात्र चंदनला घेऊन जंगल सफारी करून गाईडला सोबत घेऊन आता हॉटेलवर पोहोचलेली आहे. पण आता आशू आणि शिवाची भेट होत नाही आहे. दोघेही एकमेकांना जंगलात शोधताना दिसत आहेत. आशू खूप जास्त हैराण होतो, शिवा मिळत नाही म्हणून तो खूप जास्त चिंतित आहे आणि तो सगळीकडे तिला शोधत आहे, पण तिचा पत्ताच त्याला लागत नाही आहे. त्यानंतर तो शेवटी एक निर्णय घेतो आणि पोहोचतो हॉटेलमध्ये, जिथे हॉटेल स्टाफना तो इन्फॉर्म करतो की शिवा हरवलेली आहे. हॉटेलमध्ये तो जसाच पोहोचतो तो खूपच चिंतित असतो. तिथेच दिव्या आणि चंदन असतात. चंदन लगेच उठून आशूला विचारतो की नेमकं काय झालंय, तू एवढा का टेन्शन मध्ये आहे, शिवा कुठे आहे. त्यावर आशू त्याला घडलेली सगळी घटना सांगतो आणि म्हणतो की
शिवा अचानकच गायब झाली. ती जंगलामध्ये हरवलेली आहे आणि आता भेटत नाही आहे. त्यामुळे मला खूप चिंता होते, म्हणून मी इथे हॉटेलमध्ये आलोय. तेव्हा चंदन त्याला म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्यासोबत मी आहे, आपण दोघे मिळून शिवाला शोधूया. तेव्हा चंदनचं हे बोलणं ऐकून दिव्या खूप जास्त रागावते आणि आशू समोरच त्याला म्हणते की तुला ह्याची मदत करायची काही एक गरज नाही आहे. शिवा हरवली आहे की लपून बसते आहे आपल्याला सत्य काही माहीत नाही. शिवाचा हा असाच प्रकार असतो. तिला लोकांना त्रास द्यायला खूप आवडतं आणि कदाचित ते तीच करत असेल. ती आपल्या सगळ्यांची मजा घेत असेल, कुठेतरी लपून बसलेली आहे. दिव्या चंदनला आशूला मदत करण्यापासून थांबवते. त्यावर आशू सुद्धा चंदनला म्हणतो की माझ्यासोबत स्टाफ येत आहे हॉटेलचा, त्यामुळे तू चिंता करू नको, मी शिवाला शोधून घेऊन येईन. तर इकडे दिव्याचं वागणं सुद्धा आता चंदनला पटलेलं नाही आहे. त्यावर तो तिला म्हणतोय की तू असं का वागलीस, तुला एकदा तरी तुझ्या बहिणीचा विचार करायला हवा होता. शिवा तुझी बहीण आहे. त्यावर दिव्या म्हणते की तुला एवढी काळजी करण्याची आणि आमच्यामध्ये पडण्याची गरज नाही आहे, त्यामुळे तू माझ्याशी या स्वरात बोलायचं नाही. तर इकडे चंदन आणि दिव्यामध्ये वाद सुरू झालेला आहे. तर दुसरीकडे आशू आहे, जो हॉटेल स्टाफला घेऊन शिवाला शोधण्यासाठी पुन्हा एकदा जंगलात जातो. तो प्रत्येक ठिकाणी शिवाला शोधत आहे. आता शिवाच्या नावाने तो जोरजोरात आरोळ्या देत आहे, हाक मारत आहे. तर फायनली शिवापर्यंत आशूची हाक पोहोचते आणि शिवा ही त्याच रस्त्याने पुढे येते आणि फायनली दोघांची एकमेकांशी गाठाभेट होते. शिवा आशूच्या नावाने ओरडते. आशूला जशी शिवा दिसते त्याच्या जीवात जीव येतो आणि तो शिवाच्या दिशेने पळत सुटतो. आणि फायनली शिवा आणि आशू आता जंगलात हरवल्यानंतर सुद्धा, एकमेकांपासून दूर झाल्यानंतर सुद्धा एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकलेले असतात. दोघेही एकमेकांना बघतात आणि मिठी मारतात. त्यानंतर दोघांचेही अश्रू वाहताना आपल्याला दिसत आहेत. दोघांच्याही मनातलं प्रेम आता समोर येताना दिसत आहे. आशू आणि शिवा एकमेकांना म्हणतात की असं मला एकटं सोडून कधीच जाऊ नको. त्यावर शिवाही त्याला म्हणते की तूही मला सोडून जाऊ नकोस. तर सध्या तरी दोघांच्यामध्ये प्रेमाचे खूप गोड क्षण आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर फायनली दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन जंगलातून बाहेर येतात. तर सध्या तरी शिवा आणि आशूची ही प्रेम कहाणी एक खूपच छान वळण घेताना दिसते. तर येणारा एपिसोड एवढाच धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की फायनली शिवा आहे जी आशूला प्रपोज करणार आहे आणि तेही तिच्या हटके स्टाईलमध्ये, जिथे शिवा आशूला घेऊन प्लेनमध्ये जाते आणि त्यानंतर रनवेवर तिने लिहिलेलं असतं आय लव्ह यू आशू, आणि प्लेनमधून त्याला ती दृश्य दाखवते आणि त्याला प्रपोज करते. त्याला रोज देत किससुद्धा करते. तर अशा प्रकारे दोघांची ही नवीन जर्नी सुरू होत आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की आता दिव्यामुळे या प्रेम कहाणीमध्ये आपल्याला किती ट्विस्ट बघायला मिळणार. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.